नमस्कार मंडळी, सर्वजण हॉस्पिटलमध्ये असतात. रुक्मिणी आणि राजश्री दोघीही अस्वस्थ होऊन चक्रा मारत असतात. तर राघवला देखील खूप वाईट वाटत असतं. राणी त्याच्यासोबत जे काही बोललेली असते त्या गोष्टी त्याला आठवत असतात. तर सिंधू मात्र राणीच्या अंगावरच्या जखमा साफ करत असते आणि तिचं ड्रेसिंग करत असते. राघवला एवढं टेन्शन मध्ये बघून आता रुक्मिणी त्याच्या जवळ येऊन बसलेली असते आणि रुक्मिणी राघवला आधार देते. तर इकडे सिंधू आता राणीचं ऑपरेशन करत असते आणि ऑपरेशन देखील सक्सेसफुल झालेलं असतं आणि त्याच वेळी तिचं लक्ष खिडकीवर जातं. तर राघव खिडकीतून राणीकडे बघत असतो आणि मग ऑपरेशनच्या आधी राघवने जे काही तिला सांगितलेलं असतं त्या गोष्टी तिला आठवतात. राघवने सिंधूला सांगितलेलं असतं की सिंधू काहीही कर परंतु राणीचा जीव वाचव, कारण तिला जर काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. त्याने अक्षरशः सिंधू समोर हात जोडलेले असतात. तेव्हा सिंधू राघवला म्हणते की राघव सर, आज तुम्ही प्रूव्ह करून दिलं की तुमचं राणीवर प्रेम आहे. खरं तर मधुताई खूप लकी आहेत की त्यांच्या अवतीभोवती त्यांची काळजी करणारे एवढी लोक आहेत. प्रत्येकाच्याच नशिबात एवढं सुख नसतं, परंतु तुम्ही काळजी करू नका, मी मधुताईंना काहीच होऊ देणार नाही. तर दुसरीकडे रुक्मिणी आणि राजश्री खूप रडत असतात आणि राणी ठीक होईल की नाही त्यामुळे त्या खूप अस्वस्थ असतात. त्याच वेळी सिंधू बाहेर येते. राणी कशी आहे सर्वजण विचारतात. तेव्हा सिंधू सर्वांना सांगते की मधुताई आता ठीक आहे आणि ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. ही गोष्ट ऐकून आता सर्वांच्या जीवात कुठेतरी जीव आलेला असतो. राजश्री रडतच म्हणत असते की सिंधू, तुझे किती आभार मानावे तेच कळत नाही. आज तू आमच्या घरातल्या लक्ष्मीचे प्राण वाचवलेत, विनूला पोरकं होण्यापासून वाचवलं. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तेव्हा सिंधू म्हणते की जर तुम्हाला आभार मानायचे असतील तर देवाचे माना, कारण देवानेच माझ्याकडनं हे सगळं करून घेतलंय. रुक्मिणीलाही खूप आनंद झालेला असतो परंतु ती सिंधू सोबत काहीही बोलत नाही. राघव आता मधूजवळ जातो. मधूचा हातात हात घेऊन तो म्हणत असतो की मधू सॉरी, मी तुला दिलेलं प्रॉमिस मी पूर्ण करू शकलो नाही, पण मी तुला खरं सांगतो की मी जे काही केलं ते मी मुद्दाम केलं नाही, ते सर्व काही सिच्युएशनल होतं. प्लीज तू मला माफ कर. आज जर तुला काही झालं असतं तर आयुष्यभर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. त्याच वेळी तिथे सिंधू येते. तर राघव सिंधूला विचारतो की काय झालं. सिंधू सांगते की काळजी करण्याची काही गरज नाही, कारण मधुताईंची तब्येत आता स्टेबल आहे आणि त्यांना काहीही झालेलं नाहीये. राघव सिंधूला म्हणत असतो की सिंधू, आज फक्त तुझ्यामुळे मधूचा जीव वाचलाय आणि आज तुझ्यामुळे तिला योग्य ते उपचार मिळाले, नाहीतर मी विनूला काय तोंड दाखवलं असतं माझं मलाच माहित नाही. त्याने आयुष्यभर माझा रागराग केला असता, माझ्याशी बोललाही नसता, परंतु हे सर्व तुझ्यामुळे टळलंय. तेव्हा सिंधू सांगते की मी तर फक्त माझं कर्तव्य केलं. त्यानंतर सिंधू ही राघवकडे एक प्रिस्क्रिप्शन देते. राघवला ती सांगते की ही काही औषधं आहेत ती घेऊन यात आणि मग ही औषधं दिल्यानंतर आपण त्यांना पुण्याला शिफ्ट करू शकतो. राघव म्हणतो की ठीक आहे मी येतो. सिंधू म्हणते की ठीक आहे, मी पण डिस्चार्जचे पेपर रेडी करते. सिंधू राणीला चेक करत असते. राणीलाही तेव्हा शुद्ध येत असते, परंतु त्याच वेळी पिकनिकला ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. आणि जेव्हा राणी डोळे उघडते तेव्हा तिला समोर सिंधू दिसते. तर सिंधू तिला सांगते की तुम्ही जास्त हालचाल करू नका, नाहीतर तुम्हाला त्रास होईल. आणि मग ती राणीला म्हणते की तुम्हाला बरं वाटत नव्हतं तर विनूने आणि राघवने पाण्याचा एक थेंब सुद्धा घेतला नाहीये. काकू आणि आई देखील बाहेर आहेत, मी जरा त्यांना सांगून येते. राणी आता सिंधूचा हात पकडते आणि सिंधूला म्हणते की नको, तू मला का वाचवलंस? मला वाचवून तुला काय भेटलं? तुझ्या मार्गातला अडथळा तरी दूर झाला असता ना. सिंधू म्हणत असते की मधुताई, अहो काय बोलताय तुम्ही हे, आणि हे सगळं केल्याने तुम्हाला त्रास होईल. राणी मात्र काही ऐकायला तयारच नसते. ती सिंधूला म्हणत असते की तुम्हाला का वाचवलं? शांतपणे मरायला मी तयार होते ना, पण तू सुखाने मला मरू सुद्धा दिलं नाही आणि आता जो मला त्रास होतोय तो काय कमी आहे का? सिंधू तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु राणी काही ऐकत नसते. राणी सिंधूला म्हणत असते की सिंधू, तू माझा विश्वासघात केलाय, तू मला फसवलंयस. सिंधू म्हणत असते की नाही मधुताई, मी असं काहीच केलं नाहीये. मधू म्हणते की मग घे सावीची शपथ आणि सांग मला की तुझं राघववर प्रेम नाहीये म्हणून. सिंधू म्हणते की हे सगळं बोलण्याची ही योग्य वेळ नाहीये, परंतु राणी तिचं काही ऐकूनच घेत नसते. सिंधूला ती वाटेल ते बोलत असते. सिंधू तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते परंतु ती काही ऐकत नसते. आणि मग नाईलाजाने आता सिंधू राणीला इंजेक्शन देण्याचं ठरवते, परंतु त्याच वेळी राणी तेथील बॉक्स मधून सुरी काढते आणि सिंधूला नस कापण्याची धमकी द्यायला लागते. त्यामुळे सिंधू खूप घाबरलेली असते. सिंधू म्हणत असते की अहो मधुताई, काय करताय तुम्ही हे? राणी म्हणते की आत्ताच्या आत्ता तू हे इंजेक्शन बाजूला ठेव, नाहीतर मी माझी नस कापून घेईल.
त्यामुळे आता सिंधूला ते इंजेक्शन बाजूला ठेवावं लागतं. तर राणी आता सिंधूला म्हणते की मी तुला जे काही सांगेल ते तुला आता ऐकावं लागेल. त्यामुळे सिंधू तिला हो म्हणते. त्यानंतर राणीला डिस्चार्ज भेटलेला असतो. राजश्री तिचं औक्षण करते. राणी आता घरात आलेली असते. सगळ्यांना खूप छान वाटत असतं. रुक्मिणी विनायकाचे आभार मानत असते. तर राजश्री राणीला म्हणते की आता फक्त तू आराम करायचा, अजिबात दगदग करायची नाही. आणि राघव आता राणीचा हात हातात घेत म्हणतो की मधू मला माफ कर, खरंच माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, पण मी जे काही केलं ते मुद्दाम केलं नाही. तेव्हा राणी म्हणते की ठीक आहे, मी केलं तुला माफ. आणि राघवला ती म्हणते की राघव, मी तुझ्यावर फार काळ रागवू नाही शकत. रत्नाकर सिंधूला म्हणत असतात की सिंधू, तुझे आभार मानणं सुद्धा खूप कमी शब्द आहेत आमच्याकडे. तुझे खूप उपकार आहेत आमच्यावर. तू राणीचा जीव वाचवलाय, विनूला पोरकं होण्यापासून वाचवलंयस. राणी सुद्धा त्यानंतर आराम करायला निघून जाते आणि नंतर बाहेर येऊन ती म्हणते की आई, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. सर्वजण आता तिथे बसलेले असतात. राणी त्यांना सांगते की मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. त्याच वेळी सिंधू सुद्धा घराबाहेर निघालेली असते, परंतु राणी त्यावेळी तिला म्हणते की थांब सिंधू. राणी सर्वांना सांगते की मला तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगायची आहे आणि सिंधू ही दुसरं लग्न करण्यासाठी तयार झाली आहे. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. अन्वी म्हणते की हे कसं काय शक्य आहे, सिम्हा असं कधी करूच शकत नाही. राणी म्हणते की मग तुला काय वाटलं, मी काय खोटं बोलतीये का? आणि तुझ्या माहिती करता सांगते की सिंधूनेच ही गोष्ट मला सांगितली. मात्र घरातील कोणाचाच यावर विश्वास बसत नाही. परंतु अन्वी म्हणत असते की नाही, सिम्हा असं करू शकत नाही. रेश्मा लगेच मिठाई घेऊन येते आणि म्हणते की कितीतरी दिवसांमधून आपल्या घरात आनंदाची बातमी आली आहे आणि ती रत्नाकरला मिठाई द्यायला जाते. रत्नाकर म्हणतो की मी मिठाई खात नाही, मला शुगर आहे. आणि मग राणी आता रेश्माच्या हातातून तो मिठाईचा बॉक्स घेते आणि राघवला मिठाई भरवायला जाते. मात्र राघव आता सिंधूकडे बघत सिंधूला विचारतो की सिंधू, काय आहे हे सर्व? तू खरंच दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतलायस का? मात्र त्यावर सिंधू काहीही उत्तर देत नाही. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे राघव सिंधूला सतत एकच प्रश्न विचारत असतो. त्यामुळे राणी म्हणत असते की राघव, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? राघव म्हणतो की जर सिंधूने स्वतःहून लग्नाचा निर्णय घेतला असताना तर सिंधू माझ्यासोबत बोलली असती. आणि सिंधू खाली मान घालून सर्वांना सांगते की हा निर्णय माझ्या स्वतःचा आहे. राघवचा मात्र या गोष्टीवर अजिबात विश्वास बसत नाही. तर राणी सांगते की उद्याच मुलाकडचे सिंधूला बघायला येणार आहे. तर मित्रांनो, असेच मराठी मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते रोहन भांडारे, सुरेखा रानडे, विक्रम जाधव, भाग्यश्री, रमा, मनोहर पेडणेकर, रेश्मा भगत, पद्मजा, सुरेखा रानडे, शीतल खारपुडे, स्वामिनी काते, सुचित्रा शेलार, पवित्रा कांबळे, अनुष्का मागर, कल्पना घोगरे, साधना बोरकर, अनिता पाटील, दीप्ती, गीता चंदेर, जयश्री पाटील, निर्मला भोसले, श्याम भंडारे, विक्रम जाधव या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खरंच खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.